श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। मित्रांनो, गुरुचरित्र पारायण करायचे, परंतु त्याविषयीचे दैनंदिन नियम काय आहेत याबद्दल माहिती नाही, तर निश्चिंत रहा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण जर वाचायचे ते कसं वाचायचं, 3 दिवसासाठी किंवा 7 दिवसासाठी जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर त्यासाठी दैनंदिन नियम काय आहेत त्याविषयीची माहिती अगदी आपण थोडक्यात पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, गुरुचरित्र पारायण वाचताना दैनंदिन नियम आपण पाहणार आहोत। पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा। पारायणापूर्वी दत्त महाराजांचा फोटो आणि पोथीची पूजा, गायत्री मंत्र जप, स्वामी समर्थ मंत्र जप आणि गणपती अथर्वशीर्ष वाचा। ब्रह्मचर्य पाळा। भोजन मध्ये दूध भात, गव्हाची पोळी, तूप, साखर, मीठ, तिखट आंबट वर्ज्य करा। रात्री फक्त दूध प्या। जमिनीवर चटई किंवा पांढऱ्या धाबळीवरती झोपा आणि डाव्या कुशीवरती झोपा। सकाळी काकड आरती, दुपारी महापूजा, त्यामध्ये घेवड्याची भाजी नैवेद्य म्हणून खा। संध्याकाळी प्रदोष आरती, रात्री शेज आरती करा। वाचन एका लयीत अर्थ समजून करा, मध्येच उठू नका, बोलू नका। गुरुवारी मृत संजीवनी अध्याय वाचू नये। सुतक किंवा अंत्यविधी टाळा। दाढी वाढवू नये। चामड्याच्या वस्तू टाळा। आणि आता दत्त जयंती 4 डिसेंबर 2025 रोजी आहेच, तर उद्यापन सांगता कशी करायची त्याविषयी अगदी थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत। गुरुचरित्र पारायण केल्यानंतर उद्यापन सांगता कशी करायची, तर उद्यापन ही पारायणाची समाप्तीची विधी आहे, जी 7व्या दिवशी किंवा शक्य असल्यास 8व्या दिवशी करावी। त्याच्या पायऱ्या काय आहेत, तर सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करा। महानैवेद्य मांडा, शक्यतो घेवड्याची भाजी किंवा गोड पदार्थ आणि आरती करा। ब्राह्मण आणि सुवासिनी यांना भोजन द्या आणि दान द्या। सकाळी 10:30 वाजता दत्त महाराज, कुलदेवता, स्वामी समर्थ आणि ग्रंथासाठी नैवेद्य मांडा। ग्रंथाचा नैवेद्य गायीला द्या आणि स्वतः सुद्धा घ्या। समाधान करा आणि पारायण पूर्ण झाल्याचे जाहीर करा। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। बाकी दत्त जयंती साजरी करण्याचे महत्त्व, दत्त जयंतीचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व याविषयीची माहिती आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे। ती पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच डेस्क मराठीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओची लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता। रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतनम, श्री गुरुदेव दत्त।